राज्यात महिलांवर अत्याचार वाढले असून अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये देखील पैसे घेतल्याशिवाय कोणतेही काम होत नाही, असा घणाघाती आरोप परभणीचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार राहुल पाटील यांनी केला आहे। शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने आज जिल्ह्यात पीक विमा प्रश्नावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आले आहे। या आंदोलनादरम्यान त्यांनी सरकारवर हा आरोप केला आहे। राज्यात महिलांवर वाढत असलेल्या अन्याय आणि अत्याचाराच्या घटनेमुळे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे। शेतकऱ्याचे 10,000 कोटी रुपये स्प्रिंकलरचं अनुदान असेल, ड्रिपचं अनुदान असेल, नांगरटीचं अनुदान असेल, ट्रॅक्टरचं अनुदान असेल, गेल्या 2 वर्षापासून एकाही शेतकऱ्याला 1 रुपया सुद्धा मिळालेला नाही। कर्जमाफीच्या संदर्भामध्ये असंच प्रकारचं धोरण शासनानं राबवलेलं आहे। मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी आहे, महिलांवर कशा प्रकारे अत्याचार होते तुम्हाला कळतंय सगळ्या गोष्टी। बदल्यामध्ये पैसे खाल्ले जात आहेत। प्रत्येक ऑफिसमध्ये गेल्यानंतर एक ऑफिसर सुद्धा तुम्हाला असा दिसणार नाही की जो पैसे घेतल्याशिवाय काम करतो। पण हे जो गोंधळ महाराष्ट्रात निर्माण झालेला आहे, हा गोंधळ कुठं ना कुठं तर रोखण्यासाठी शिवसेना रस्त्यावर आलेली आहे आणि निश्चितच या सरकारला आम्ही नीट केल्याशिवाय राहणार नाही। राज्यात ज्या महिलांना अत्याचाराच्या घटना घडतात त्या अनुषंगाने मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असं राजीनामा द्यावा असं वाटतं। 100% राजीनामा दिला पाहिजे, 100% शासनाने यामध्ये दखल घेतली पाहिजे आणि एक चांगला कायदा या निमित्तानं शासनाने केला पाहिजे। कायदा हे फक्त कागदावर नसला पाहिजे, कागदा हे इम्प्लिमेंट सुद्धा झाला पाहिजे, अशा प्रकारची मागणी आमची। पीक विम्यामुळे शेतकरी अडचणीत आलेला आहे। नाफेडनं हरभरा खरेदी केंद्र पूर्णपणे बंद केलेली आहे। ज्यांनी नोंदणी केली त्यांना सुद्धा हरभरा विकले जात नाहीये। हरभऱ्याच्या संदर्भामध्ये जे काही त्यांचं ते बारदाना आहे, ते बारदाना खरेदीमध्ये सुद्धा गोंधळ आहे। त्यामध्ये सुद्धा मंत्री महोदयाने सांगितलंय की बारदाना खरेदी माझ्याशिवाय करायचं नाही। अरे तुम्ही पोते खाऊन टाकायले, शेतकऱ्याचा बारदाना खाऊन टाकायले। आता बारदाना उपलब्ध आहे, पण जे लिमिट सरकारने दिली त्याच्या आधीच पोर्टल बंद आहे। लिमिटच्या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही वाढून द्या लिमिट म्हणून सांगतोय। त्याचं जे शेतकऱ्यांचं जे 2.5 हेक्टर होतं ते वाढून द्या म्हणून आम्ही सांगतोय, पण कानाडोळा केला जातोय, न ऐकल्यासारखं केलं जातं। यामध्ये सगळ्या शेतकऱ्यांना लक्षात आलेलं आहे हे सरकार शेतकरी विरोधी आहे, हे सरकार मजुराच्या विरोधात आहे, हे सरकार फेल झालेलं आहे। या सरकारला घरी जायची वेळ आलेली आहे। शिवसेनेच्या 80 पदाधिकाऱ्यांनी काल राजीनामा दिला। हे बघा, शिवसेना ही नेता तयार करणारी फॅक्टरी आहे, हे आमचा कारखाना आहे। त्यामध्ये काळ आणि वेळ जसं थांबत नाही ना, तशी शिवसेना सुद्धा थांबत नाही। पण असे कित्येक लोक आले, कित्येक लोक गेले, पण शिवसेनेला कधी कोण ब्रेक लावू शकलं नाही। ही शिवसेनेची कारखानदारी आहे नेते तयार करण्याची। आज गेले तर उद्या अजून त्यापेक्षा जास्त निर्माण होती, त्याला शिवसेनेला काही फरक पडणार नाही। भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी खासदारांना आव्हान केले की तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करा। आता भाजपमध्ये किती लोकांना ते घेणार आहेत मला हेच कळत नाही। त्यांची गाडी सगळी फुल झालेली आहे, काही त्यांना पक्ष ठेवायचा आहे का नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। पण एक दिवशी ते लोक त्यांनाच खाऊन टाकतील आणि जास्त जिथं लोक होतात ना ते पक्ष जास्त दिवस राहत नाही, हे सुद्धा तेवढं सत्य। खासदार जाणार आहेत का? नाही, आता ते खासदार साहेबांचा आता ते आमचे नेते आहेत, अशी काही कोणा आमच्या कानावर काही गोष्ट नाहीये। ठीक आहे, काही लोकांनी नाराजीनं राजीनामा दिला असेल, पण सध्या आमची शिवसेना एक संघ आहे आणि भविष्यात एक संघ नाराजी काढली जाणार 80-82 लोकांची। आता नाराजी कशामुळे आहे? पक्षामध्ये सातत्यानं फेरबदल होत राहतो, नवीन लोकांना संधी दिली जाते, नवीन लोक येतात, नवीन लोकांचं आपण स्वागत केलं पाहिजे। नाराजी जरी असली तरी 4 भिंतीवर नाराजी असली पाहिजे। अशा प्रकारे उघड नाराजी शिवसेनेत चालत नाही, निश्चित त्यांच्यावर कारवाई होईल। करण्यात आले आपल्याकडून पीक विम्याच्या संदर्भामध्ये परभणी जिल्ह्यातील जे काही महसूल मंडळ आहेत त्यापैकी 18 महसूल मंडळाला वगळण्यात आलं होतं। परभणी तालुक्यातील 9 महसूल मंडळ आहेत, त्यातले 8 मंडळ वगळण्यात आले होते। त्याचं टेक्निकल कारण होतं, बऱ्याच दिवसापासून आम्ही विविध प्रकारचे आंदोलन करतोय, पण शासन अजिबात त्यामध्ये दखल देत नाही। म्हणून आज कलेक्टर ऑफिसला आम्ही लॉक लावण्यासाठी इथं आलो होतो, इथं धरणे आंदोलन केलं आणि या निमित्तानं जिल्हाधिकारी महोदयाबरोबर आमची चर्चा झालेली आहे। त्यामध्ये टेक्निकल कारण असं आहे की सोयाबीन यावेळेस अतिवृष्टी झाल्यामुळं सोयाबीनचं जे ड्राय वेट घेतलं जात होतं, त्यामध्ये शासनाने एक परिपत्रक काढलं की त्यांचं ड्राय वेट घ्या आणि त्यांचं ग्रीन वेट घ्या। ग्रीन वेट मध्ये ओला असताना खाली ओला होता, ओला होता, म्हणून सोयाबीनचं 2 प्रकारचं वेट घ्यावं अशा प्रकारचं शासनाने निर्देशित केलं। तशा प्रकारचं नोटिफिकेशन शासनाने काढलं होतं। 11 तारखेला काढलं होतं 10व्या महिन्यात, त्यानंतर 3 तारखेला काढलं होतं, 9 तारखेला काढलं होतं। त्यानंतर आपल्या परभणीच्या प्रशासनानं तशा प्रकारचं 2दा वजन घेतलं। आता
वास्तव पाहायला गेलं तर शासनाची जी कंपनी आहे ऑल इंडिया इन्शुरन्स कंपनी, शासनाचं त्यामध्ये 84% शेअर्स आहे आणि त्याच कंपनीनं परत ऑब्जेक्शन घेतलं की तुम्ही दोनदा वेट कशाला घेतलं. आता दोनदा वेट काय सरकारनं शेतकऱ्यांना घ्यायला सांगितलं का? सरकारनं दोनदा वेट घेतलं, दोघांच्या वेटमध्ये खूप फरक आला, ओल्यामध्ये आणि वाळ्या ह्याच्यामध्ये, त्यामध्ये म्हणून त्याने ड्रायेज रेशो जो असतो, सुकवणीचा प्रयोग ग्राह्य धरून आम्हाला विमा देण्यात यावं अशा प्रकारची आमची मागणी होती. आणि हे जे 2 प्रयोग करायला लावले होते, या 2 वेट घ्यायला लावले होते, शासनानंच घ्यायला लावले होते, आम्ही आता सिद्ध केलं. कलेक्टर महोदयाने आम्हाला सांगितलंय की मी याच्यावर बैठक घेणार आहे, प्रोसिडिंग माझी तयार होती आहे, विमा कंपनीचा अधिकारी आम्ही बोलवलेला आहे आणि ही जी टेक्निकल चूक झालेली आहे आम्ही हे राज्य शासनाकडे पाठवू. विमा कंपनीचा प्रतिनिधी सुद्धा आम्ही बोलून घेतलेला आहे, अशा प्रकारचं म्हणणं कलेक्टर महोदयांचं होतं. 15 दिवसामध्ये ही जी चूक विमा कंपनीची आहे, ही चूक विमा कंपनीची दुरुस्त करण्याच्या संदर्भामध्ये आम्ही जिल्हा लेवलची कमिटी फॉर्म केलेली आहे. ह्याचा प्रस्ताव आम्ही राज्य शासनाकडे पाठवू आणि राज्य शासनाकडनं परत विमा कंपनीला गेल्यानंतर विमा मिळेल अशा प्रकारचं आश्वासन आज कलेक्टर महोदय, जिल्हाधिकारी महोदयानं आम्हाला दिलेलं आहे. म्हणून आमचा जे लॉक लावण्याचा प्रोग्राम कार्यक्रम होता तूर्त आम्ही स्थगित केलेला आहे. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना इशारा दिलेला आहे, प्रशासनाला इशारा. शेतकऱ्यांना 200 रुपये मिळाले हेक्टरी, काही शेतकऱ्यांना 1100 रुपये मिळाले. त्या शेतकऱ्यांचं काय? आता हे बघा, कप अँड कॅप होतं काही 2 वर्षापूर्वी, अचानक शासनानं आता ट्रिगरच बंद करून टाकले. आता पीक कापणी प्रयोग एकच ठेवलाय आणि दुसरा एक ट्रिगर त्यांनी ठेवलाय की सॅटेलाइट थ्रू त्यांनी ग्रीनरी मोजणार. आता ती कोणत्या स्कायलॅब कंपनी कोणत्या कंपनी ग्रीनेज मोजणार आणि त्यानंतर त्या आधारे ते उत्पादन किती होणार आहे हे ठरवून अर्ध उत्पादन हे क्रॉप कटिंगवर मोजणार, अर्ध उत्पादन आकाशातून फिरणाऱ्या ड्रोन मोजणार. अशा प्रकारचं काहीतरी फसवणुकीचं काम या शासनाने केलेलं आहे. आमचं म्हणणं पारदर्शकता ठेवा ना. आता मी आमदार आहे 3रा टर्मचा, मलाच माहित नाही की ते कुठलं ड्रोन येणार आहे, सॅटेलाइट कुठून येणार आहे, कंपन्या कोणाच्या आहेत आणि त्या काय मोजणार आहेत, ग्रीनरी कशी मोजणार आहेत. तर सर्वसामान्य शेतकऱ्याला याची काय कल्पना होणार आहे. म्हणून हे शुद्ध फसवणूक आहे. म्हणून तुम्ही जे म्हणता की 200 रुपये मिळाले, 1 रुपया मिळाला, 1.5 रुपये मिळाले, याचं कारण आहे की सरकारला शेतकऱ्याचे पैसे द्यायचे नाही. प्रचंड प्रमाणात असंतोष आहे, प्रचंड प्रमाणात जिकडं जाईल तिकडं भ्रष्टाचार आहे. या विमा कंपन्याच्या संदर्भात सुद्धा सगळ्या महाराष्ट्रात बोंब उठलेली आहे. आम्ही विधानसभेत 4दा सांगितलं की 5 ट्रिगर आहेत, 5ही ट्रिगर चालू राहू द्या. पण हे गेंड्याचं कातडी सरकार आहे, यांना सगळं माहिती, फक्त यांना भ्रष्टाचार करायचंय म्हणून हे भैरं असल्यासारखं दाखवतंय. सरकार अजिबात भैरं नाहीये, यांचा कान फोडले. महिलांवर कशा प्रकारे अत्याचार होते तुम्हाला कळतंय सगळ्या गोष्टी. बदल्यामध्ये पैसे खाल्ले जात आहेत. प्रत्येक ऑफिसमध्ये गेल्यानंतर एक ऑफिसर सुद्धा तुम्हाला असा दिसणार नाही की जो पैसे घेतल्याशिवाय काम करतोय. पण हे जो गोंधळ महाराष्ट्रात निर्माण झालेला आहे, हा गोंधळ कुठं ना कुठं तर रोखण्यासाठी शिवसेना रस्त्यावर आलेली आहे आणि निश्चितच या सरकारला आम्ही नीट केल्याशिवाय राहणार नाही. राज्यात ज्या महिलांना अत्याचाराच्या घटना घडतात त्या अनुषंगाने मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असं राजीनामा द्यावा असं वाटतं. 100% राजीनामा दिला पाहिजे. 100% शासनानं यामध्ये दखल घेतली पाहिजे आणि एक चांगला कायदा या निमित्तानं शासनानं केला पाहिजे. कायदा हे फक्त कागदावर नसला पाहिजे, कागदा हे इम्प्लिमेंट सुद्धा झाला पाहिजे. अशा प्रकारे प्रतिनिधी रियाज कुरेशी, DLP न्यूज, परभणी.